सध्याच्या परिस्थितीत इंडियामध्ये जेवढी लोक लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत, तेवढीच लोक लग्नाला भीत सुद्धा आहेत. कारण येत्या दिवशी न्यूज आणि सोशल मीडियाच्या थ्रू आपण पाहत आहोत की लग्न झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी यांची परिस्थिती किती कठीण होत आहे. ॲलिमनी, अफेअर्स, फेक केसेस, स्कॅन्डल्स आणि बऱ्याच वेळा तर मर्डरचे केसेस सुद्धा आपल्या समोर येत आहेत. बॉलिवूडमध्ये तर दर 4 दिवसांना कोणाचा ना कोणाचा ब्रेकअप समोर येतो. पण आजचा हा व्हिडिओ बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा अंबानी सारख्या लोकांसाठी नाही, कारण अशा लोकांचे बहुतांश प्रॉब्लेम हे पैशांनी सॉल्व्ह होतात. पण जर तुम्ही या देशाचे सामान्य नागरिक असाल तर डेटा हेच सांगत आहे की आजच्या काळामध्ये इंडियामध्ये मॅरेजेस आर फेलिंग. तर नेमकं असं काय कारण आहे की आज देशातला 40% युवक हा लग्नासाठी नकार देत आहे आणि ज्यांची लग्न होत आहेत ते मॅक्झिमम 2 ते 3 वर्षांपर्यंतच डिवोर्स पर्यंत जात आहेत. आता मी लांबचं फारसं काही सांगत नाही, कारण आमच्या नातेवाईकांमध्येच अशी 5-6 उदाहरणं आहेत ज्यांची लग्न ही मॅक्झिमम 2 ते 3 वर्षांमध्येच डिवोर्स पर्यंत पोहोचली आहेत. माझा एक मित्र आहे, त्याची फायनान्शियल कंडिशन ही फारशी बरी नव्हती आणि 2018 मध्ये त्याचे लग्न होते. लग्नाच्या 2 महिन्यांनीच त्याची बायको माहेरी जाते आणि तिथून याच्यावरती फेक केस करते आणि 10 लाख रुपयांचे कॉम्पन्सेशन मागते. आता माझ्या मित्राची आर्थिक परिस्थिती एवढी पण चांगली नाही की तो त्याच्या बायकोला 10 लाख रुपये देईल आणि हा खटला मिटवून घेईल. आज त्याच्या लग्नाला 8 ते 9 वर्ष होत आहेत आणि त्याने खूप प्रयत्न करून पाहिली, पण ना त्याची बायको त्याच्या जवळ आली ना तिने ती केस मागे घेतली.